नको ना पूजाताई ताटेला आरती वर घालली आकांक्षा गटात अधिकारी नांदेडची भारताची पांडेकर पोलीस अधीक्षक आदरणीय बाळासाहेब बोला भारत माता की नाश्त्याचं काही प्रोविजन आहे ना सर? जेवणाची व्यवस्था आहे. बोला भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सगळे लाभार्थी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय गोविंदजी बोडके साहेब, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, राज्यमंत्री दर्जा असलेले आमचे मोठे बंधू प्रकाशजी निकम, तुम्हा सगळ्या बहिणींचं सुरक्षेचा विडा उचलणारे आपले कार्यतत्पर पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील साहेब, सीओ पालवे साहेब, त्या सोबत उपस्थित असलेले भागडे साहेब, संतजी पावडे, जिल्हा पुरवठा अधिकारी मनीषाताई निमकर, शेलार मॅडम, सुरेखाताई थेतले, वैद्यताई वाणम आणि माझ्या ताईने माझ्या आजी ज्यांना प्रातिनिधिक स्वरूपात त्यांना वरती बसवलेलं आहे आणि उपस्थित सर्व माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठ बहिणी, ताई आणि पत्रकार बंधू भगिनींनो, आज खरं तर आनंद वाटतो आणि हे जे सभागृह आहे कैलासवासी आत्माराम पाटील सभागृह, आज त्या सभागृहाला खरोखरच एक आत्मीयता वाटली असेल. कारण एवढं कुटुंब भरलेलं जे बहिणींनी भरलेलं सभागृह पहिल्यांदा अनुभवलेलं असेल. त्यामुळे सगळ्यांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवा आणि दुसऱ्यांदा ज्या तत्परतेने अतिशय म्हणजे काल हा प्रोग्राम आला आणि कलेक्टर साहेब, सीओ साहेब आणि बाकी सगळ्यांनी ज्या तत्परतेने तुम्हाला सगळ्यांनी जमवलं, त्या प्रशासनासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. तर काल पालकमंत्री साहेब होते, पालकमंत्री साहेब जाता जाता हा प्रोग्राम आला. कलेक्टर साहेबांनी थोडी चिंता व्यक्त केली, परंतु तरी सुद्धा मी खाली उतरला, मी विचारलं, म्हटलं काही बहिणी आल्यात की नाही. मला साहेबांनी सांगितलं तुम्ही स्वतः बघा. मला वाटलं काय कमी जास्त झालंय काय, पण इथे येऊन बघितलं मी खरोखर आश्चर्यचकित झालो. एवढा मोठ्या प्रमाणात तुम्ही इथे उपस्थिती दाखवली आणि बाहेर सुद्धा म्हणजे सभागृह कमी पडलेलं आहे. सगळ्यात म्हणजे वरती पण बसलेल्या आहेत, खाली सुद्धा शांतपणे बसलेल्या आहेत. खरं तर ही एक प्रेम आहे, माया, आत्मीयता आहे आणि आपल्या सरकारचं खरोखरच अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. कारण ज्या धर्तीवर मध्य प्रदेशामध्ये लाडली बहन ही योजना सुरू झाली आणि तुम्हालाही वाटलं असेल मध्य प्रदेशात सुरू झाली मग आम्हाला का नको, असं पण मला वाटलं असेल, बरोबर नाही. परंतु ती काळजी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी घेतली. आणि विशेष म्हणजे परवाला रक्षाबंधन आहे, सर्व जाती धर्मांना तोडून एकच नातं होत तयार होते म्हणजे बहीण भावाचं. त्यामुळे कोणताही जात पात नसतो, धर्म नसतो. आणि तरी सुद्धा परवाला जरी रक्षाबंधनाचा सण असला तरी सुद्धा 2 दिवस अगोदर म्हणजे मला वाटतं 3 दिवस अगोदर बहिणींच्या खात्यात जे तुम्हाला पैसे मिळालेले आहेत. मला तर थोडस आजच्या हेडलाईनला बातमी होती की आज त्याचा शुभारंभ करण्यात बहिणींच्या खात्यात पैसे पडणार आहेत.
परंतु आपल्या पालघर जिल्ह्याच्या बहिणींच्या खात्यात बिफोर टाइम पैसे पडलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्या प्रशासनाची कामं आहे, प्रशासनाचे अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. आणि म्हणून आपलं जे सरकार आहे ते खरोखरच आपल्या सगळ्या महिलांच्या पाठीशी आहे, बहिणी सोबत आहे. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, काळजीवाहू सरकार आहे. आणि त्यामुळे ज्या प्रकारे सरकारने बहिणींची काळजी घेतलेली आहे त्याप्रमाणे बहिणींनी सुद्धा मला वाटतं सरकारची काळजी घ्यायला असं मला आशा वाटते येणाऱ्या काळामध्ये. कारण आता ही योजना सुरू झालेली आहे आणि विशेष म्हणजे 2 महिन्यांचं अनुदान तुमच्याकडे तुमच्या खात्यात डायरेक्ट जमा झालेलं आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला सहकार्य करण्याचं काम, महिलांचं सबलीकरण काय असतं त्याचं प्रत्यक्ष एक मूर्तिमंत उदाहरण आपल्या सरकारने दाखवलेलं आहे. आणि अनेक योजना ह्या केंद्र सरकार मार्फत असतील, राज्य सरकारच्या मार्फत असतील, महिलांसाठी राबवत असतात आणि त्याचा तुम्ही प्रत्यक्षात लाभ सुद्धा घेतलेला आहे. बऱ्याच योजना आहेत त्याच्या प्रातिनिधिक फक्त मी सांगेन. आता लाडकी योजना आहे, त्यासोबत उज्ज्वला गॅस योजनेत सुद्धा आपण काही प्रातिनिधिक वाटप केलेलं आहे. अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील, त्यांना सुद्धा आपण पाठबळ देण्याचं काम केलेलं आहे. मुलींचं जे 12वी नंतरचं शिक्षण आहे त्यासाठी सुद्धा परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क हे माफ करण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे. त्यासोबत तुम्हाला एसटी मध्ये अर्धी सवलत सुद्धा दिलेली आहे. आणि त्यामुळे पुरुषांपेक्षा आता महिला जास्त बसमधून फिरू लागलेल्या आहेत. असं असलं तरी सुद्धा जे केंद्र सरकार मार्फत प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यात येते त्याच्या सगळ्यात जास्त लाभार्थी ह्या महिला आहेत. कारण तुम्हाला सगळ्यांना घराची काळजी असते आणि त्यामुळे सगळ्यात जास्त पंतप्रधान आवास योजना जी झालेली आहे ते महिलांच्या नावावर झालेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारे झालं तरी सुद्धा आपण बघतोय का काही ताई सगळ्या व्यासवर बसलेल्या आहेत. ही खरं तर आपल्या संविधानाची कमाल आहे, आरक्षणाची कमाल आहे. पण हे आरक्षण फक्त सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद इथपर्यंत मर्यादित होतं. परंतु आपल्या केंद्र सरकारने याच्यामध्ये विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये सुद्धा महिलांसाठी 33% आरक्षण हे दाखवलं. आणि त्यामुळे पुढच्या काळात मला वाटतं हे सगळं व्यासपीठ महिलांनी भरून गेलं तर मला त्याला आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळे मला वाटतं 2026-27 नंतरच हे आरक्षण पडणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या व्यासपीठावर बसलेल्या बऱ्याचशा महिला आमदार सुद्धा होऊ शकतात, खासदार सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे येत्या 2-3 महिन्यातच काय ठरवणार आहे. इथली महिला इथे ज्या काय सगळ्या ताया आलेल्या आहेत त्या बऱ्याचशा बचत गटाशी संबंधित असतात. केंद्र सरकार मार्फत बचत गटांना अनुदान देण्याचं, पाठबळ देण्याचं काम केलेलं आहे. मागच्या वर्षामध्ये साधारणतः 1 करोड महिला म्हणजे दीदी जी योजना आली जिचं वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या वरती गेलं, अशा 1 करोड महिला पूर्ण भारत देशामध्ये तयार झाल्या. आणि म्हणून त्या योजनेचं नाव दिलं गेलं लखपती दीदी. आणि 1 करोड जरी झालं तरी पुढच्या काळामध्ये अजून 2 करोड महिलांना सक्षम बनवण्याचं काम, त्यांना लखपती बनवण्याचं काम हे केंद्र सरकार करणार आहे. आणि त्यामुळे टोटलचे 3 करोड महिलांना पाठबळ देण्याचं काम आपलं केंद्र सरकार करणार आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या सगळ्यांचं एक प्रातिनिधिक रूप असतं आणि या देशाच्या घटनात्मक सर्वोच्च दर्जा असलेला पहिलं पद म्हणजे आपला राष्ट्रपती. आणि तुम्हाला सर्वांचा अभिमान असलेले राष्ट्रपती पद एक महिला भूषवते, एक आदिवासी महिला भूषवते. आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचं एक प्रातिनिधिक रूप हे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय. एका अर्थाने हे सगळं जे काय आपलं केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी, ताईंच्या पाठीशी, महिलांच्या पाठीशी आणि महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे यासाठी कटिबद्ध आहे. आणि त्यामुळे मी येणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणाच्या मी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि 2 ओळी फक्त सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. मायेचं साजूक तूप जसं आईचं दुसरं रूप, काळजी रूपी धाड, प्रेमळ तिची हात, कधी बचावाची ढाल तर कधी मायेची उबदार शाल, भरलेला आभाळ रित कराया तिचीच ओंजळ पुढे
जागा जमिनीची भरून काढा, देवाने निर्मिली आई नंतर ताई. खूप खूप धन्यवाद. अगर अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहे अपडेट.